पहा, एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 45 किलोमीटर व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 30 किलोमीटर प्रत्येकी 6 तासात पोहतो, तर प्रवाहाचा वेग काढा. लिहिलाय 45 किलोमीटर. 45 किलोमीटर आहे, किती तासात जात आहे? 6 तासात जात आहे ना. स्पीड किती येईल? सायन्स आता 42. किती उरले? 3 उरलं. पॉइंट आला 30 झाले. 6 पंचे 30. किती आलं? 7.5 किलोमीटर प्रति तास आला. दुसरं पहा, हा प्रवाहाच्या दिशेने, बोट प्रवाहाच्या दिशेने निघाला. त्याची स्पीड किती आली? 7.5. त्याच्यानंतर काय म्हणत आहे? विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याची स्पीड काढू. बघा, तो किती किलोमीटर आहे? किती? 30 किलोमीटर आहे. किती तासात जात आहे तो? 6 तासात जात आहे ना. तर बघा किती येणार आहे? 5 किलोमीटर प्रति तास. बरोबर. बघा, बोट प्रवाहाच्या दिशेने जेव्हा जात आहे तेव्हा 7.5 किलोमीटर प्रति घंट्याने जात आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे तेव्हा 5 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात आहे. तर आपल्याला प्रवाहाचा वेग विचारलाय ना. प्रवाहाचा वेग बरोबर प्रवाहाचा वेग बरोबर x प्लस y बरोबर किती आहे? 7.5. त्याच्यानंतर x मायनस y बरोबर 5 आलं. आता बघा, या समीकरणामध्ये आपण प्लस करत होतो ना. जर समजा आपण मायनस केलं, इथं मायनस करायचं राहिला तर इथं मायनस चिन्ह येईल, इथं पण मायनस येईल. मायनस मायनस काय होते? प्लस. हा एक प्लस आहे ना, एक मायनस आहे ना, तर एक्स कटला. त्याच्यानंतर मायनस मायनस प्लस झाला. वाय न वाय किती झालं? 2y झाला. प्लस त्याच्यात मायनस करावं लागेल ना. 7.5 मधून 5 गेले, किती उरले? 2.5. तर y बरोबर 2.5 भागीला किती? 2. काटून बघा. बे एक बे, पॉइंट आला. त्याच्यानंतर बे दुने 4, एक उरला ना. बे पंचे 10. 1.5 किलोमीटर प्रति तास. समजलं? निघाला. प्रवाहाचा वेग किती राहील? 1.25 किलोमीटर प्रति तास. समजलं?